नमस्कार मंडळी. जसं मार्केटने 2 पुलबॅक देऊन खाली जाण्यासाठी प्रयत्न केला, तेव्हा ह्या कॅन्डलवर मी माझी पुटची ट्रेड घेतली. पण डाव्या साईडला बघितले तर 10 तारीखचा 24,093 हा सपोर्ट होता. माझा एंट्री बार हा स्ट्रॉंग बिअरिश बार होता, पण त्याला फॉलो थ्रू काही चांगला मिळाला नाही. 10-20चा बार हा स्ट्रॉंग बिअरिश बार होता, पण तो बारसुद्धा काही आपल्या लोवेस्ट टिकला क्लोज झाला नाही, जे दर्शवत होते की 10 तारीखच्या सपोर्टला बुल्स ॲक्टिव्ह असू शकतात. त्यामुळे मी माझी पहिली ट्रेड कापली. त्यानंतर 11 वाजता मार्केटने EMA पाशी पुलबॅक देऊन एक स्ट्रॉंग बिअरिश क्लोज देऊन एक बिअर रॅली केली. त्यानंतर मी मार्केटच्या वर जाण्याच्या पहिल्या अटेम्प्टच्या खाली दुसरी शॉर्ट ट्रेड घेतली. ह्या ट्रेडमध्ये पण मला चांगला प्रॉफिट दिसत होता, पण बार क्लोजेस मॅटर. काही क्षणापूर्वी स्ट्रॉंग दिसणारी बिअर कॅन्डल ही बुलिश क्लोज झाली. त्यामुळे माझा एक लॉट मी काढला आणि एका लॉटनिशी आपली ट्रेडिंग कंटिन्यू ठेवली. बघता बघता मार्केट पुन्हा एकदा खाली पडू लागले, पण 10:30 ते 11 या दरम्यान झालेल्या एका छोट्या रॅलीमुळे मार्केटने एक छोटीशी ट्रेंड लाईन ब्रेक केली होती, ज्याचा इफेक्ट असा असू शकतो की 12 वाजता मार्केट 24,000 या राऊंड लेवलपासून रिव्हर्स होऊ शकते. आधीच्या लॉसमुळे माझी सायकॉलॉजी फार हलली होती, म्हणून मी छोटा स्टॉप लॉस घेतला, जो 12 वाजताच्या कॅन्डलला हिट होऊन 1330 मध्ये मी बाहेर